वैभव संपन्न हे जगाला पटवून देण्यासाठी अगं लुगड्यावर लुगडं नेसायची काही गरज होती का? तुमचा नौकर वाटोळा झाला पाहिजे होता. तुम्हीच माझा सुळसुळीत आणि नाही पण मी काय केलं? मोठ्या फळासाठी तिथं गेले. मी काय केलं? मी काय केलं? नाही पण मी काय म्हणतोय, हे लुगडं तू स्वतः नेसली नाहीस म्हणजे होय. आणखी 4 नेसणार, परिधान करणार. काय बाबा विचारता तुम्ही? अगं मग तुझ्या देहावर कसं काय? मी परिधान केला नाही. आणि ती द्रौपदी गंडाळी तिला जबरदस्तीने माझे हात पकडले. काय नेमकं घडलं काय? आणि त्या कळाला हात पकडून त्याच्या फटाफवानीनं त्याच्या सजवीनं माझ्या लुगड्यावर लुगडा परिधान केलं. लुगड्यावर लुगडा परिधान केलं. त्या भर सभेत माझी विटंबना केली. आणि एवढ्या बायका समोर तुझी विटंबना झाल्यावर गप्पा आधी मग काय करू? काय केलं? मला सुद्धा लाज वाटली. सगळ्याला भेटली. काय म्हणालीस? त्यावेळी रागाच्या भरात मी घनघोर प्रतिज्ञा केली. शंभर बंधूंची भगिनी आहे मी. हो तर काय अशी तशी नव्हे. नाही. त्यावेळी मी त्याला सांगितलं, अरे नाटकी कृष्ण आणि चक्की द्रौपदी आज माझ्या वस्त्रावर वस्त्र केला. एक दिवस असा उभा करीन, मामा तुम्ही घाबरू नका. म्हणजे एक दिवस असा उभा करीन. माझे 100 बंधू आहेत. 100 बंधू करवी एक दिवस तरी तुला नग्न करायला लावेल. त्याच वेळी दुष्टीला आमची ताई दुसऱ्या प्रतिज्ञेने 100 बंधूपैकी एका तरी भात्या करून विभक्त करून ठेवीन ही तिथं प्रतिज्ञा असेल तर संपूर्ण हा दुःशासन प्रतिज्ञा करतोय. प्रतिज्ञा काय केली? त्या पांचालीला विवस्त्र करीन. बर आता कुठे निघाला? ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी प्रतिज्ञा सत्य करण्यासाठी. अरे पुढता पुढता मरणार होता त्याचा विसरलाय, पुन्हा मरायला चालला. नाही प्रतिज्ञा तू केली, मरणाची आठवण काढला, पण सत्य करण्यासाठी काहीतरी युक्तीचा तेढा डाव टाकायला मला. त्याला प्रतिज्ञा केलेली आणि केलेली प्रतिज्ञा जर सत्य झाली नसेल तर प्रतिज्ञा करून काय उपयोग आहे? होणार दुसऱ्या तुझी प्रतिज्ञा हा तुझा भ्राता सत्य करणार, पण ती जर सत्य व्हायला हवी तर तुला आजारी पडावं लागेल. म्हणजे खरं नव्हे. आपण समुद्रात समजून बसायला करून कुठे पडलो? त्या हौदात पडलो. बरोबर. हौदात पडल्यावर बराच वेळ आपण पाण्यात होतो. अति पाण्यात राहिल्यामुळं तुला सर्दी सांगतो, त्यामुळे तुला ताप येऊ लागला. कुणाला ताप? तुझ्या मस्तकात. नाही आता काही वेळानं तू मरणार आहे. मी काय म्हणतो, असं नाटक करायचं आणि असं नाटक केल्यावर प्रतिज्ञा सत्य करण्याचं गंमत. म्हणजे मामा हे सारं सर्वस्व नाट्य निर्माण करायला हवंय. पुढे काय ते मस्त सांगितलं. म्हणजे ताकद असून त्याचा काही उपयोग नाही. डोकं चांगलं हवं. तुमचं डोकं चांगलं. हो. माझ्या भाऊला ताकद नाही. संपला तुम्ही. ताप आला. नाटक हा नाटक.
सत्य निर्माण करायला मला वाटतं शक्तीनं होत नाही ते युक्तीनं करायला. ऐक तुला सर्दी झाली ते तुझा कारण ताप येऊ ताप तुझ्या मस्तकात चढले. आता काही वेळाने हॉस्पिटलमध्ये मरणार आहे. नाटक करायचं. बोलता काय काय म्हणताय भाचा लवकर मरणार आहे. भाच्याला पोचविण्यासाठी तयार होता की काय तुम्ही. तुझी प्रतिज्ञा सत्य व्हायला हवी ना. चालेल पाहिजे मग मी काय करतो ते बघ. डोकं जरा चांगलं चालवा तुम्ही. प्रतिज्ञा सत्य व्हायला हवी म्हणून हे नाट्य निर्माण करा. म्हणून तुम्ही आजारी बर. आता काही वेळाला तू मरत नाटक अशा अवस्थेत तू कसा असणार दाखव दाखव. हे दाखवायला काय झालं दाखव. मामा काही वेळाला मी मरणार आहे. आनंद नसायला हवं. ताईच्या लग्नाला येऊन बसलाय. असं बाजून चालणार नाही. अरे धरा बा ते रडलाय तुला. तुला सर्दी झाली तुला ताप आलाय तुझा देह फसतोय आणि आता काही वेळाने तू मरणार. हे नाटक आहे. नाटक आहे. मला वाटलं मामा मेले की आजार वाढलाय बाबा 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 मला कसं होतं बाबा हा तुझा बंधू काही वेळाचा सोबती आणि अखेरच्या क्षणी तू त्याला प्रेमानं भेटायला कसा येणार तू भेटायला. नाही दादाला मुलगा झाला त्याच्या बारशाचं निमंत्रण सांगायला निघालाय. अरे हा मरणार आहे मरणार. त्याच्या भेटीला आलायस तू. कसं यायचं हो मामा. आजार वाढ बाबा. मी दुष्टासन मी दुष्टासन मामा दुशिले मी दुष्टासन. तू पाहून घे. कोण मी दुष्टासन येणं पाहायचंय. मामा आजार नाही. आजार वाढवता हे जर सत्य झालं तर नाही तसं काही होणार नाही. ते माझं काही खरं नाहीये. माझं स्वप्न तसंच राहील. ताप वाढव ताप वाढव. आता एवढं व्यवस्था करायची आहे की नाही तिला. प्रतिज्ञा सत्य झाली पाहिजे. तू याचा भाऊ आहे. आता काय म्हणणाऱ्या माणसाला त्याची घरची माणसात मांडी देतात. नाही त्याला मांडी दे. त्याला मांडी दे. हे नाटक आहे. काही झालं नाही. हे तुला तुझ्या घरी कळलं कुठं. तिकडे हिंदू देशात. हिंदू देशात आता एकुलती एक भगिनी हो मोठा भाऊ मरणार आहे.
हे कळल्यावर त्याच्या आवडी निवडीचे काहीतरी पदार्थ वगैरे बनवून घेऊन येणार. तू कशी येणार दाखव मामा. भावाच्या लग्नाला करवली म्हणून आली. अगं मरणारा भाऊ आहे तुझा. आणि पुरुषांच्या दुःखापेक्षा स्त्रियांचं दुःख थोडं जास्त असतं. पुरुष हृदयात रडतात तर बायकांचं रडणं हे नेत्रावाटे आस्वानी दिसत. बरोबर आहे मामा. हे झालं नाट्य. आता एक तुझे पिता श्री आमचे भाऊजी धृतराष्ट्र महाराज यांच्या जवळ तू जायचं आणि कोऱ्या कागदावर त्यांची स्वाक्षरी नाव लिहून आणायचं. एवढंच कर. मग त्या कोऱ्या कागदावर काय रेखाटायचं हे मी रेखाटी. पण मामा हे कसं होणार? मग कशाला? मनस्ताप आणि मनस्तापाच्या लवकरात लवकर तिथपर्यंत जायचंय म्हणून गदाधराला मी हात देतोय, अर्जुनाला हात देतोय. नकुल सारे पण अजून एकही पुढे येत नाही. दादा आपण विचारा. दादा निराश वदनाने या वसुंधरेकडे का पाहता? पण दादा आपण निराश. आपल्याला हस्तिनापुरात जायचंय. हो. आणि ते कशासाठी? याच्यासाठी चला म्हणतोय. पण काय घडलं तरी काय? याला कारण एकच, धृतराष्ट्र काकांनी पाठवलेला संदेश. तुम्ही निराश आहात. हो. तुम्ही जवळ पाहता तुम्ही म्हणतात इंद्रप्रस्थाहून आपल्याला हस्तिनापुरात जायचंय. काही बरं वाईट झालंय. म्हणजे असं काय घडलंय? इथून गेल्यापासून सुयोधन अंतुर्नाला खेळलेला आहे. काय अंतुर्नाला खेळलाय? हो. एवढे दिवस बराच राहिला. सुयोधनानं अन्न पाणी सोडलेलं आहे. काय कारण? आणि केवळ धृतराष्ट्र काकांनी संदेश पाठवून कळविलेलं आहे. असं काय कळलं की त्याची अंतिम इच्छा आहे म्हणे. अंतिमची इच्छा आहे? आम्हा 5 पांडवांना डोळे भरून पाहायचंय. पण दादा त्याला झालं तरी का? दादा तसं कशाला? आपण काही वेळ आता असेच थांबूया. आता याच्या पुढे दुसराही खलिता येईल त्याची वाट पाहणं गरजेचे आहे. म्हणजे शेवटच्या तयारीला जाणं बरं. अर्जुना. अर्जुना हे कुणाच्या बाबतीत बोलतोयस? सुयोधनाच्या बाबतीत? अरे सुयोधनाच्या बाबतीत जे घडलं, जी वेळ आली ती वेळ जर का या युधिष्ठिराच्या बाबतीत आली असती. हे बोललास ना, वाईट बोलू नका. असं तुमच्या बाबतीत नाही. तुमच्या डोळ्यात मी अश्रू सुद्धा पाहू शकत नाही. नेमकं काय घडलंय तिथं गेल्यानंतर कळेल म्हटलं. यासाठी माझ्या 4ही भावांना आज्ञा आहे. तो मामा शकुनी काहीतरी खोटं नाटक करून तुम्हाला फसवतोय. आपण त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवू नका. खरं खोटं याची चिकित्सा तिथं गेल्यानंतर साधी भोळी नाही. याच्यासाठी यांच्या एवढं सांगून जर का तुम्ही येत नसाल, तुम्हाला जायचं असेल त्यांची शेवटची दिशा मोकळी सुयोधना पाहण्यासाठी मी 1 तास निघालो. तुम्ही सहज बोलून गेलात. आपल्या आज्ञेचं उल्लंघन. तुम्ही जर माझ्या समेत आला नाही तर 4ही भ्रात्याला 4ही दिशा मोकळे. अर्थातच नाही दादा, मला मिळाले. आम्ही कुंती मातेला तसं वचन दिलंय. कळू लागला दिवसापासून आजपर्यंत तुम्ही माझ्या शब्दाच्या बाहेर गेला नाही. आणि याच्या पुढे कुंती मातेला वचन दिलंय. तुम्ही जात
असाल नाही दादा, तर तुम्हाला दाई दिशा मोकळेत या धर्माचा वडील बंधूची आज्ञा शिरसावन्न मानणे आमचं काम आहे. आम्ही कुंती मातेला दिलेलं वचन मोडू शकत नाही. मग आमच्या मनात नसला तरी सुद्धा आम्ही तुमच्या समोर माझी तुम्हाला सुचवणी आहे आम्ही येण्यासाठी तयार. एकच, तिथं गेल्यानंतर अंतुर्णीला खेळलेला तो सुयोधन केवळ अरे आजारी माणसाला सहानुभूती दाखवावी, जखमेवर मीठ सोडू नये या तऱ्हेनं तुम्हाला वागावं लागेल. अरे तू आजारी आहेस, हा लकोटा मी तिकडे पाठविला. नाव कुणाचं? तुझ्या पिताश्रीचं. आणि हे त्यांना पटलेलं आहे. हो मामा, तुझा ताबोड दादा, अंतिमची इच्छा आता शिल्लक राहिली म्हणायला अर्थ गरज नाही. आम्ही पुढच्या तयारीला लागू. अरे तू आलाय. अजून आहे. तुझ्या नावानं भेट भेट करा, भेट बाबा. तुझी काही इच्छा आहे का? आम्ही आहोत पण एकही औषधाचा उपयोग झाला नाही. हकीम झाले पण सगळं काही झालं. कुणाकडून काही नाही. गुण काही नाही. माझ्याजवळ एक मोळी आहे. काय म्हणतेस? माझ्याजवळ एक मोळी आहे. ताप उतरेल. एकदा उघडून दिली ठणठणीत उठली. अरे मग ते राहते, आता असं करा, ही जर मोळी तुम्ही देत असाल तर हा चटकन उठेल. माझ्याजवळ एक काही तुम्ही घाबरू नका. मला उघडून देतोय. तुम्ही जरा बाजूला रडू नका, रडू नका. ही मुली आहे. मोळी होय. ही तुझ्या जवळच ठेव. आणि आजारी असलेला असा ठणठणीत दिसतो. नाही. तुझी काही विषय का? माझी शेवटची इच्छा काय? सुयोधन, युधिष्ठिर तुला सांगतोय, तुला बरं वाटावं यासाठी दुधाचे दोन, फक्त दुधाचे दोन डाव. दोनड्याची दादा, हे काही याचं खरं नाही. म्हणजे याचं काही चिन्ह बरं नाही. काय झालं? आणि याचं काही पुढे खरं नाही. तेव्हा तुम्ही दूध खेळण्याचं मान्य करू नका. हा काहीतरी त्याचा कपट डाव आहे. आणि ज्याला आजार जडलाय त्याला दुधाचे डाव खेळण्याची इच्छा पण होती. या अवस्थेत मी काय म्हणतोय? इच्छा दुधाचे डाव खेळण्याची इच्छा आहे. अरे कुणी कुणाला द्यायचं नाही, कुणी कुणाचं घ्यायचं नाही. त्याची इच्छेसाठी अखेर शिवाय शास्त्र धर्म. मी क्षत्रिय होय. क्षत्रियाचा उद्देश आणि ध्येय ते कोणतं? दूत आणि युद्ध ही आव्हानं ज्यानं धिक्कारली त्याला क्षत्रिय म्हणून सांगण्याचा अधिकार सुचत नाही. बरं, दोनच डाव खेळूया. केवळ तू. पण तू कसा काय खेळणार? मी माझ्या वतीनं मामा तुम्ही खेळा. चालेल. मामा याचा आजार वाढलेला आहे. मामा तुम्ही खेळणार. मी असे दोन डाव. या तुझ्या बंधूसाठी पहिला डाव तू. हो. 6 आणि 6 12. अरे वा, 6 आणि 6 12. बर मामा 6 आणि 6 12. 6 आणि 6 12.
आणि 6 बारा डाव तुझ्या वतीनं पडला. मग आता याच्या वतीनं मी गेलतोय तेव्हा मी 4 3 7 आणि 5 12 टाकले मला घेतले मला 4 3 7 आणि 5 12 4 3 7 आणि 7 14 बरं दुसरा डाव 8 4 12 8 आणि 8 आणि 4 आणि 4 12 सराच्या वेळी तुझ्या वतीनं मग आता मीटले मला 4 मामा एवढं सगळं करण्यापेक्षा साधा आणि सोपा उपाय त्याचे प्राण गुटमत आहे. तुळशीपत्र घ्या आणि पाणी युधिष्ठिर 5 पणाचे डाव खेळूया म्हणतोय. कोणाचे डाव आणि तेने करूनच माझ्या सुयोधनाला बरं वाटलं. पण कोणाचे डाव कुणी द्यायचं नाही कुणी घ्यायचं नाही. डावाला काहीतरी लावायचं. तुमच्या पाया पडतोय आणि तुम्ही पणाला ठेवू नका. मामा तुम्हीच बोललात हो कुणी कुणाला द्यायचं नाही, कुणी कुणाचं घ्यायचं नाही. कुणी कुणाचं घ्यायचं नाही. दिलं कुणी घेतलं कुणा. शिवाय धुतात जर का पण नसेल तर त्याला मजा नाही. खरंय ना खेळूया दादा माईपेक्षा तो गदाधराच्या गदेचा आघात भूमीवर होतात. जरासंधाच्या अस्थिचे पाश थरथरत आहेत. मी काय म्हणतो मी म्हणजे येणं घेणं जरी नसलो तरी खेळलंय. मग तू आणि मी खेळत असताना माझ्या एकाही वाचानं ज्याप्रमाणे कुठली हालचाल करू नये त्याप्रमाणे या इतर तुझ्या 4ही भ्रात्याने कुठलीही हालचाल करू नये. आपली शस्त्र दूर ठेवावी. म्हणजे मामा ही कसली अट. प्रत्येक गोष्ट ही नियमबद्ध असली हो पाहिजे. हो हो इतरत्र गोष्टीला जसे नियम आहेत तसे खेळाला सुद्धा नियम आहे. बरोबर आहे. प्रत्येक खेळाला नियम आहे आणि नियम भंग कुणी करू नये. खरं आहे ना. तत्वधुताला सुद्धा जे नियम आहे. फक्त तुम्ही आम्ही खेळतो तुमच्या माझ्याशिवाय अन्य कुणी बोलायचं नाही. बोलायचं नाही. शिवाय शस्त्र दूर. हालचाल करायची नाही. स्पर्शही करायचा. खेळते वेळी गप्प बसाय. पहिल्या डावाला हस्तिनापूरचं राज्य लाव. मामा अधिकार तुम्हाला दिलाय. ठीक आहे. पहिल्या डावाला हस्तिनापूरचं साम्राज्य 7 आणि 5 12 टाकले मला घेतले मला 7 आणि 5 12 टाकलं 7 आणि 5 12 डाव आमच्या वतीनं पडला. पण अजून कुठं आम्ही कुठं डाव टाकला. नाही म्हणजे तेच म्हणतोय तू टाक. मामा एवढ्यात बोलू नका. डाव तुमच्यासारखा पण तोला मोलाचं लावावं. अगदी ठीक आहे खेळ तोला मोलाचं आहे. इंद्रप्रस्थाचं राज्य पहिल्या डावानं 3 आणि 3 6 हा 3 आणि 3 6 6 आणि 6 12 3 आणि 3 6 6 आणि 6 3 आणि 3 6 आणि 7 मिळून झाले 13. म्हणजे पहिला डाव आमच्या वतीनं पडला. बरं जाऊ दे. मामा दुसरा डाव पहिला डाव तुमच्या वतीने म्हणजे इंद्रप्रस्थ तुझं असं. मग दुसऱ्या डावाला या माझ्या 100 भाच्याची भरलेली वस्त्र अलंकार आणि शस्त्र लावतोय. चालेल ना. दुसरा डाव काय म्हणाला. भरलेली वस्त्र 100 माझ्या भाच्यांची अलंकार आणि शस्त्र डावावर लावतोय. आणि 10 आणि 1 11 आणि 1 12 10 आणि 11 आणि 1 12 टाकले बरं घेतले बरं. हा डाव आमच्या वतीनं पडला. तोला मोलाचं. तुला मुलाच मग ठीक आहे. आम्ही 4ही बंधू. माझे 4ही बंधू दादा आणि मी 5. एकंदरीत आम्ही 5 पांडव.
आमच्या अंगावर असणारे दाग दागिने, वस्त्र आणि शस्त्र दादा कृपा करा माझी गदा तेवढी लावू नका. तोला मोलाचं नियमाची पायमल्ली होता उपयोगी लागे. मामा 4 आणि 4 8 8 4 12 4 आणि 4 8 8 4 म्हणजे हा डावही सुयोधना तू जिंकलाय. दुःशासन कसं वाटतंय दुःशासन इंद्रप्रस्थावर अधिकार या माझ्या भाषाचा म्हणजे तुम्हा सर्वांचा. त्याप्रमाणे यांची शस्त्र वस्त्र अलंकार याच्यावरही अधिकार तुमचा करण्यानं ते गमावलंय. काही जायचं नाही घ्यायचं काय म्हणायचंय? आमच्या अंगावर असणारी वस्त्र शस्त्र दाग दागिने उतरून घ्यायला सांगता. बरोबर आहे. हो तुम्हीच तर बोलला की कुणी कुणाला द्यायचं नाही, कुणी कुणाकडून घ्यायचं नाही. हे तुमचे शब्द युधिष्ठिर, आणि काही क्षणातच तुम्ही वाचेला बदलता. मी बोललो नाही म्हणत नाही, पण तुला धर्म का म्हणतात? मग मला सांग, तुतारा आणि अटीवर म्हणजे पणानं खेळते वेळी जो हरतो त्याला जिंकण्याला जे लावलंय ते द्यावं की न द्यावं, आणि न द्यावं या प्रमाणात तुझं धर्म वाक्य असेल तर धर्म म्हणून सांगू नकोस. मामा थांबा. मुखातील शब्द मुखामध्ये आवरा. युधिष्ठिराचा धर्म झाला जगानं आणि या विश्वानं म्हटलं. याला कारण एकच, नियम पायाखाली कुडवला नाही, होय ना? शब्दाला जागला. इंद्रप्रस्थ माझ्या भाषेत आहे. तुम्ही मला शब्दाला पकडला. ठीक आहे, थांबा. धर्म केवळ व्यक्ती नव्हे, धर्म हे तत्व आहे. आणि त्या धर्म तत्वाचं महत्व राखून ठेवण्यासाठी माझ्या 4ही प्रार्थना मी आज्ञा करतोय. काय चला चला म्हणतोय. ठेवा उतरून. काय केलं मला वाटतंय हरलोय मोठ्या हौसेनं तो डाव मी मांडला होता. मांडलेला मी हौसेने मांडलेला.
कधी अश्रू आली नाही म्हणा. तुमच्याजवळ ठीक बसतोय. इथंच थांबवा हो दादा, इथं. पण हे कसं शक्य आहे? नाही, आमचं म्हणणं काय नाही. कारण मी बोलून मोकळा झाला. धर्म नव्हे म्हणून सांग. सुयोधनाच्या इच्छेसाठी 5 डाव मी दुधाचे टाकणार आहे. तिसरा डाव ते सुद्धा पणानं फक्त 2 डाव टाकलेलेस. पाहूया पुढं काय नशीब म्हणतंय. विचार करा. इंद्रप्रस्थ वस्त्र अलंकार शस्त्र गमावले. आता तिसरा डाव सुयोधना. तुम्हा 100 लावू का रे डावाला? युधिष्ठिर, मला बरं वाटतंय. त्याला काही रोग झालाय. तिसरा डाव हे माझे 100 भाचे मी तिसऱ्या डावाला लावतोय. 100 भाचे तिसऱ्या डावाला लावतोय. 8 3 11 1 12 दान घेतोय. 8 3 11 1 12 टाकले मला, घेतले मला. 8 3 11 1 12 8 3 11 1 12 डाव आमच्या वतीनं. तेव्हा त्याच तोला मोलाचं माझ्यासह माझे 4ही बंधू यावेळी तिसऱ्या डावाला मी लावतोय. बरोबर आहे, तुला मोलाचं आहे. आता 100 ते 100 लावले असते चालेल. काय घेतो? 8 आणि 2 10. बर 10 आणि 2 12. वा सुंदर. 8 आणि 2 10 आढावे आता. आणि 10 आणि 2 मामा 8 3 11 11 आणि 2 13 म्हणजे 5 भांडण सुयोधना तुझे 4 झाले. चौथा डाव. आणि या 4थ्या डावाला तुमच्या बायका लावू. कसला विचार करता? पण या 5व्या डावाला मी माझ्या 100 भाच्यांच्या 100 बायका लावू. आणि एकतरी डाव विचाराच्या वतीनं पडू दे. म्हणून 4 4 8 4 12 समसंख्या केव्हा पडत नाही. बिचाराला जिंकू भाऊ आहे तुमचा. तेव्हा 4 4 8 आणि 4 12 100 माझ्या भाच्यांच्या 100 बायका लावतोय. 4 4 8 4 12 टाकले मला खेळ. 4 8 आणि 4 12 पण अजून धर्म हरला नाही. समजा जिंकला तर एखादा पर्याय यावेळी लावणार का? मामा 5 पांडवाची पत्नी. तुम्ही वाट्यात लावू शकता, आता पांचाळी लावू शकत नाही. काय काय अधिकार तुम्हाला पांचाळीला पणाला लावण्याचा? गदाधर अर्जुन नकुल सहदेव, यावेळी तुम्हाला मला रोखण्याचा अधिकार नाही. कारण सांप्रत पांचाळीच्या बाबतीत जे दिवस आहे ते माझे. अगदी तोला मोलाचं त्यानं 100 कौरवाच्या पत्न्या लावल्या. मग तोला मोलाचं बेटा आमची 5ची पत्नी आहे. माझा आत्मविश्वास 100च्या तोला मोलाची आमची पत्नी आहे. ठरलं. बर दान काय घेतोय? हाडावे आता पर्याय नको दुसरा. नाही तू ठरव. आणि कसं तो यांचा देव आहे, रूप आहे. 9 आणि 3 12. अरे वा कसंच पडणार. 9 आणि 3 12. 9 3 12. 3 9 12. 9 3 12. वा 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 वा. 3 9 12. 9 3 12. 9 2 11
मामा पाचवा डाव मामा हा खेळ इथंच बंद होऊ नये. आता तरी थांबव. रात राहिला जाऊन तिथंच राहू नये. अरे पालसाबाची होत नवत सर्व आम्ही गमावून बसलो. संप्रत धर्माजवळ डाबाला लावायला काही नाही म्हटलं. युधिष्ठिर नाही रे बाबा नाही. माझा भाचा एवढा निष्ठुर नाही. अरे पाचव्या डावाला लावण्यासारखे आहे. तुम्हाला काही कमी आहे का? मग जे मिळवलं तुम्ही यानं गमावलं ते त्याच तो मिळवू शकतो. तुझ्यासाठी बरं वाटतं नाही. आता साधारण तसं काय पाचवा डाव. समज हा जर डाव तू जिंकला, हा जर डाव तू जिंकला तर इंद्रप्रस्थ शस्त्र वस्त्र अलंकार बायको तुझे सगळे तुझ्या सहित भाऊ सर्व तुझा तुला परत. आणि समज दुर्दैवानं नाही असं कसं होईल? बोला मामा बोला. समज दुर्दैवानं हा जर डाव तू हरला 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास तुझ्या मागं. अज्ञातवासात जर कुणाच्याही दृष्टीवजात झाला तर पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. हे फिरते चक्र तुझ्या माग. दादा मी तुमचा पाया पडतो. हे कालचक्र आणखी नकोय पाटील. असं कसं होईल मामा? नाही असं होणार नाही. मामा एक डाव जिंकू मामा मला मान्य आहे. म्हणे दादा सर्व काही गेलं तरी मान्य आहे. मान्य आहे. मामा तुम्ही बोलला दुर्दैवानं. हो नाही म्हणजे दुर्दैवानं. अरे तो आहे ना पाठीशी. मग हा कसा आहे आणि हा तुझा भाऊ आहे. नक्की याच्यात होते. एक तरी डाव जिंकू दे. वेळ जाऊ नका. 7 3 10 आणि 2 12 जे यानं मिळविलं ते पणाला लावतोय. 7 3 10 आणि 2 12 टाकले 12 घेतले 12. 7 3 10 आणि 2 12. 7 3 10 आणि 2 12 भेट नाही. अरे अजून खेळायचंय. खेळू द्या. हा हारायला तर काही सांगतात पण हा जिंकणार. हा नक्की जिंकणार. तीन आणि तीन 6. 3 आणि 3 6. 6 आणि 3 9. 9 आणि 3 12. 3 आणि 3 6. 6 आणि 3 9 आणि 9 आणि 3 पडणार